खंडेराया तुझ करीते नमसू, खंडेराया तुझ करीते नमसू, मरू दे रे सासू खंडेराया, सासू मेल्यावरी तुटेल आसरा, मरू दे सासरा खंडेराया, सासरा मेलिया होईल आनंद, मरू दे ननंद खंडेराया, ननंद मरता होईल मोकळी, गळा घालीन जोळी भांडाराची, जनी मने खंडो अवघेची मरू दे, एकटीच राहू दे पायापाशी, सासू मेल्यावरी तुटेल आसरा, मरू दे सासरा खंडेराया, समचरण सरोजम सांद्रणीलाबुदाभम, जगननीत पाणी मंडनम मंडनानाम, तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम, सदयदवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। हे पांडुरंग करू पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केले स्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी, मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या सेवेलागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा, जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते, जिथे योग विद्येस सामर्थ्य येते,
जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा तुझ्या मंदिरे आर्थ जीवास तृप्ती तुझ्या दर्शने लोक स्वानंद घेती श्रुती धन्य झाल्या तुझे गीत गाता तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा ज्ञान देवा मुक्ताई परेशा तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा असो नसो भावालो तुझी आठाया आलो तुझी आठाया कृपा दृष्टी पाहे माझ्याकडे खंडेराया तुझ करीते नमसू मरुदे रे सासू खंडेराया मगा होताना तसा ठेवायचा सासू मेल्यावरी तुटेल आसरा मरुदे सासरा खंडेराया प्रस्तुत प्राप्त प्रसंग प्राप्त स्थळी चिंतन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग। या अभंगावर चिंतन करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा। अखिल कोट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन जगत आधार पांडुरंग परमात्म्याच्या असीम आगाध कृपेने मुक्त कैवल्य तेजोनिधी ज्ञानियांची राजे योग्यांची मौली साधकाची मायबाप अनाथाची माय विश्व मौली ज्ञानोबाराय आदी करून श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबाराय सकल संत मांदियाळीच्या कृपा आशीर्वादानं समापन्न होत असणारा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह मुझे श्री क्षेत्र कामटवाडी हांडेवाडी वारणवाडी तालुका पारनेर अशा या पंचकृषीमधील श्री क्षेत्र खंडोबा महाराजांच्या भगवान परमात्म्याच्या पदस्पर्शाने पुनीत पावन झालेल्या वसलेल्या असलेल्या या सुंदर खंडोबा रायाच्या दरबारामध्ये पवित्र असा अखंड हरिनाम सप्ताह गेली 32 वर्ष झालं समापन्न होत आहे आणि या सप्ताहामधील हे आजचं 33वं वर्ष आहे। थोडा विको कमी करा। आणि या 33व्या वर्षामध्ये अत्यंत भव्य दिव्य पद्धतीने हे समस्त अखंड हरिनाम सप्ताहामधील कार्य पार पडत आहे। हे कार्य ज्यांच्या माध्यमातून पार पडत आहे त्या समस्त मंडळींना मनापासून धन्यवाद देतो। आता माझा इथं काही कोणाचा जास्त परिचय नाही बरं का निलेश, म्हणून सगळ्यांना सगळ्या तरुण मंडळीला सहकार क्षेत्रामधील असतील, शिक्षण क्षेत्रामधील असतील, नोकरी विषयामधील असतील, आमच्या आर्मी मधील फौजी असतील, सैनिकातली सगळी मंडळी असेल, शेतकरी बांधव असतील, सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो। सगळी परिसरातील दिग्गज मंडळी आहेत, सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो। ज्यांनी सुरुवातीची चाल गायली ते महाराष्ट्रातील नामांकित ह्या तिघांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा। ज्यांनी सुरुवातीला पहिली चाल गायली ते महाराष्ट्रातील टॉप 10 चे सध्या गायक म्हणून फिरतायत। आपल्या कंठामध्ये सरस्वतीचा ज्यांचा वास आहे आणि या 7 स्वरांवर ज्यांची हुकूमत आहे असे माझे जिवलग मित्र महाराष्ट्रातील एक नामांकित गायनाचार्य भजन सम्राट आदरणीय संपत महाराज दानवे यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा। कारण महाराष्ट्रामध्ये ही माणसं अशी आहेत की यांना आपल्या तिथं कार्यक्रमाला बोलवण्यासाठी लोक 2-2, 4-4, 5-5 महिने वेटिंगवर ठेवावे लागतात। पण खरंच आपल्या गावचं पुण्य भाग्य म्हणायचं, एवढी मोठाली माणसं आज आपल्या गावामध्ये येत आहेत।
हे तुमच्या गावातल्या लोकांचं त्यांच्यावर असलेलं प्रेम आहे. सगळीच माणसं पैशानं विकत भेटत नसतात. अशी बरीच काही माणसं असतात ती फक्त प्रेमापोटी सुद्धा तुमच्या दारात येत असतात. त्यातलीच ही आमची माणसं आहेत. प्रेमापोटी तुमच्यापर्यंत पोहोचलेत. याचा दुसरा अर्थ असा नका घेऊ मग नुसतं प्रेमच त्यांना द्यायचं की काय. अजिबात नाही. आहेत थोडे महाग आहेत पण चांगले आहेत. महाराष्ट्रातले सगळ्यात महागाडे कलाकार आहेत बरं का तुम्ही इथे सांभाळता. तुम्ही काय त्यांची किंमत करता मला माहित नाही, पण महाराष्ट्रातील सगळ्यात महाग मंडळी आहे. त्यांनी आमचे जिवलग संपत दादा आहेत, आदरणीय महाराष्ट्रातील नामांकित गायनाचार्य. अत्यंत सुंदर ज्यांचं गाणं आहे, माझे जिवलग मित्र आहेत. टॉप 10 पैकी ते सुद्धा आहेत. तोडीस तोड गाणं आहे. आमचे आदरणीय श्रीराम महाराज पांचाळ ते सुद्धा इथं उपस्थित आहेत. त्यांच्यासाठी सुद्धा एकदा टाळ्या वाजवा. महाराष्ट्रातील नामांकित मृदंगाचार्य. मी मगापासून त्याच्याकडे पाहून वा क्या बात आहे क्या बात आहे म्हणत होतो. तुम्ही बघितलं असेल. तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही काय म्हणता वा क्या बात आहे, तुम्हाला काय कळतं त्यातलं. मी अगोदर तेच करत होतो महाराज, पण त्या धंद्यात परवाडाना म्हणून इकडं. तुम्ही म्हणताल महाराज हे विनोद करायचं म्हणून तुम्ही काही बी बोलू नका. मी खरंच ते वाजवत होतो. एखादा बोल म्हणून दाखवू का तुम्हाला. ऐक. कडतकत्तीट धकिटता न धकिट धकिट तकिट तक धकिट ता धकिट तक ता धकिट तक तक धा 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 ता धकिट तक. मी नेहमी महाराष्ट्रातील नामांकित मृदंगाचार्य आहेत ते. आणि खरं सांगू का, वडवणी नावाचा तालुका आहे बीड जिल्ह्यामध्ये. त्या वडवणी नावाच्या तालुक्यामध्ये शिवशंभो वारकरी शिक्षण संस्था आहे. त्या शिवशंभो वारकरी शिक्षण संस्थेमध्ये 70 विद्यार्थी त्यांच्याकडे मृदंगाचं शिक्षण घेत आहेत. मला आचमा वाटली ते महाराष्ट्रात कधीच कोणत्या गावाला 8 दिवस थांबत नाहीत पोरांना सोडून. पण आज तुमच्या गावामध्ये ते 8 दिवस आहेत का, जाणार आहेत मध्ये 8 दिवस आहेत. त्या सगळ्या पोरांना तिथं ठेवून त्यांची व्यवस्था लावून माऊली महाराज आपल्या गावामध्ये 8 दिवस उपस्थित आहेत. महाराजांसाठी सुद्धा टाळ्या वाजवा. महाराष्ट्रातील सगळ्या नामांकित मृदंगाचार्यापैकी एक त्यांचं नाव फार मोठं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझ्या सगळ्या मित्रांपैकी माझ्या अत्यंत जवळचा जीवलग मित्र आहे. माऊली महाराजांना सुद्धा धन्यवाद देतो. सगळी पेटी वादक सुद्धा अत्यंत सुंदर आहेत. त्यांच्यासाठी सुद्धा टाळ्या वाजवा. आणि माईक सिस्टम वाल्यासाठी एकदा जोरदार वाजवा. सिस्टम सुद्धा अत्यंत सुंदर आहे, ज्यांच्या माध्यमातून तुमच्या सगळ्यांच्या दर्शनाचा योग आला. अशा आपल्या गावचे आदरणीय निलेश भाऊ काळे, बरोबर ना, मोरे, निलेश भाऊ मोरे आणि आदरणीय आमचे संपत दादा, ही सगळी मंडळी मला संपर्क राहिली. या सगळ्या मंडळींनी मला संपर्क केला. सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. माझा आणि तुमचा कोणाचा जास्त परिचय नाही बरं का. नाही तर तुम्ही म्हणा महाराज तुम्ही ज्यांनी फोन केले त्यांना तुम्हाला सगळ्या आता नावच माहित नाहीत कोणाचे. आमच्या पारनेरच्या मध्ये माझं कीर्तन झालं होतं जवळच. भाऊसाहेब आमच्या इथं उपस्थित झालेले आहेत. तुमच्या गावात शेजारीच माझं कीर्तन झालं. ते कीर्तन ऐकून इथपर्यंत पोहोचले, त्यांनाही धन्यवाद देतो. आणि विनंती आहे, दोन्ही चॅनल जे आहेत ना, हे इकडचं जे आहे ना लाईव्ह नाही ना तुमचं, फक्त लाईव्ह बंद का करा म्हणलं माहितीये का दादा. मी माझा राग येऊ देऊ नका. हे कीर्तन आहे. चलता चलता एखादा शब्द कीर्तनाच्या माध्यमातून जर चुकीच्या पद्धतीने लोक त्याला चुकीच्या पद्धतीने ड्रायव्हर्ट करतात आणि त्या शब्दाला पकडूनच आमच्यासारख्या कीर्तनकारांना लोक ट्रोल करतात. हे ट्रोलचे अनुभव भरपूर भोगलेले. 2-3 केसेस माझ्या अंगावर चालू आहेत. म्हणून मी ते लाईव्हचं बंद करायला लावतो. मागच्या वेळेस सिंधुरेकर महाराजांना सुद्धा एवढा त्रास झाला, हे फक्त लाईव्ह मुळेच त्रास झाला. याच्यामध्ये एखादा गोष्ट जर आम्ही बोलत असलो, बोलताना चुकीची गोष्ट गेली तर याच्यामध्ये काटछाट करून ते व्यवस्थित पद्धतीने ही लोक पुढे ढकलू शकतात. पण लाईव्हच्या माध्यमातून त्याला काही करता येत नाही. म्हणून सगळ्यांना पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देतो. तब्येत थोडी नरम गरम आहे, खोकला आहे, सर्दी आहे वातावरणामुळे. काही जर त्याच्यामुळं थोडं सांभाळून घ्या. आज सगळ्यांना मनापासून आमच्या आदरणीय जे संपत महाराज या ठिकाणी जे काही गाथा पारायण करतायत त्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद देतो. ही लहान आमच्या बालकांची संस्था, वा क्या बात आहे. या संस्थेसाठी सुद्धा टाळ्या वाजवा. हो, सुंदर सुंदर लेकरं आहेत महाराज. ही खरं सांगतो तुम्हाला, एवढ्या लहान लेकराकडे पाहून एवढं कौतुक वाटलं मला. मी खरं तर या लेकरांचं फार कौतुक करतो संपत महाराज. मी लेकरांच्या जास्त नादी लागत नाही. अगोदर मी शिक्षक होतो. मी शाळेमध्ये शिकवायला गेलो ना, शाळेमध्ये शिकवायला गेलो का, काही पोरं असे रोज डब्बा घेऊन शाळेत खायला यायचे. एक दिवशी मी डब्बा विसरलो घरी. शाळेतल्या एका पोराला विचारलं, नाऱ्या
आज डब्बा आणला का रे तू? तो म्हणला आणला ना सर. मी म्हणलं काय आणलं रे डब्यामध्ये? तो म्हणला पुरणपोळी आणली ना सर. मी म्हणलं काय रे नाऱ्या तुझा डब्बा खाऊ का मी आज? तो म्हणला खाऊन टाका ना सर. मी म्हणलं घरी गेल्यावर आईला काय सांगशील रे? म्हणला सांगून टाकन कुत्र्याने खाल्ला म्हणून. म्हणजे असे सुद्धा माणसं असतात, बरोबर आहे की नाही? म्हणून सर्वांचे काम करून कीर्तन आहे का फार सुंदर वारकरी शिक्षण संस्था, यांना सुद्धा धन्यवाद. थोडं लक्षपूर्वक ऐका, मी महत्वाचं बोलणार आहे. खंडेरायाच्या दरबारामध्ये आपण बसलेलो आहोत. सर्वांगाचे कान करून कीर्तन ऐका. मी नेहमी माझ्या कीर्तनाच्या माध्यमातून सांगत असतो, महाराज तुम्ही आम्ही भाग्यवान माणसं आहोत. भाग्यवान या करता आहोत कारण आपला जन्म या महाराष्ट्रामध्ये झाला. या भारताचे पहिले पंतप्रधान होते पंडित जवाहरलाल नेहरू. ते नेहमी त्यांच्या कीर्तनामध्ये म्हणायचे, त्यांच्या त्या सभेमध्ये म्हणायचे, ते म्हणायचे की तुमचा महाराष्ट्र खूप भाग्यवान आहे. एका पत्रकाराने त्यांना प्रश्न विचारला, का हो साहेब, का आमचा महाराष्ट्र भाग्यवान आहे? त्यावेळेस त्यांनी फार सुंदर उत्तर दिलं. ते म्हणले तुमचा महाराष्ट्र याकरता भाग्यवान आहे कारण या भारत देशामध्ये जेवढे संत जन्माला आले नाही तेवढे संत तुमच्या महाराष्ट्रामध्ये जन्माला आले. पण ते पुढचं वाक्य फार सुंदर बोलायचे, ते मला फार आवडतं. ते म्हणायचे या भारत देशामध्ये जेवढे संत जन्माला आले नाही तेवढे संत तुमच्या महाराष्ट्रामध्ये जन्माला आले, पण महाराष्ट्रातल्या लोकांना संत असताना कळाले नाही, गेल्यानंतर कळाले. अहो माझ्या माऊली ज्ञानोबाराय असताना कधी त्यांना कोणी शिव दिलं नाही आणि आता शिवण्यासाठी आळंदीला गर्दी आहे. अरे असताना अंगावर वस्त्र मिळाले नाही आणि आता 2-2 किलो चांदीच्या वजनाचा फेटा आहे. असताना माझ्या ज्ञानोबारायाला झोपायला जागा मिळाली नाही आणि आता झोपण्यासाठी चांदीचा पलंग आहे. असताना लोकांनी कधी इंद्रायणीला शिव दिला नाही का तर इंद्रायणी वाटेल. आणि आता समाधीला पंचामृताची अंघोळ आहे आणि ते पंचामृत ठेवण्यासाठी तांब्या पितळाची भांडी नाही तर चांदीची घागर, चांदीचं गंगालय, चांदीचं पंचपाळा आणि चांदीची पंचारती आहे. अरे असताना मुलं 2-2, 2.5 किलोमीटर अंतरावर माधुकरीसाठी गेली तर दगडा विटा मातीशिवाय त्यांना कधी काही मिळालंच नाही आणि आता त्याच मुलांच्या दर्शनासाठी 2-2, 2.5 किलोमीटर अंतरावर रांगा आहे. अरे असताना माझ्या ज्ञानोबारायाला कोणी खापर मिळू दिलं नाही आणि आता सोन्याच्या ताटात नैवेद्य. अरे असताना लोक म्हणायचे शिवला की पाप होत होतं. अरे असताना शिवला की पाप होत होतं पण आता त्यांना शिवल्यावर माझं पाप निघून जात आहे म्हणून त्यांना शिवण्यासाठी आळंदीला गर्दी आहे. असताना या समाजानं माझ्या ज्ञानोबारायाला आई आणि बापाचं प्रेम मिळू दिलं नाही. आता संपूर्ण समाजाची मायबाप माझी माऊली झाली. अरे असताना पैठणला न्याय मिळू दिला नाही. आता आपल्यावर अन्याय झाला की आपण न्याय मागायला आळंदीला जातो. असताना माझी माऊली पहिल्यांदा पंढरीला निघाली तर अनुवानी पायाने माझ्या माऊलीनं पंढरीची वारी केली. पाय उन्हामध्ये भाजत होते म्हणून वडाची पानं पायाला बांधली. पहिली पंढरीची वारी माझ्या ज्ञानोबारायानं केली आणि आता माऊली पंढरीला निघाली तर सोन्याच्या पादुका चांदीच्या पालखीत आहे. चांदीची पालखी चांदीच्या रथात आहे आणि चांदीच्या रथाला बैलजोड कुणाचा झुंपायचा म्हणून निलाव आहे आणि निलावामध्ये ज्याचा नंबर येईल त्याची बैलांसकट आळंदीमध्ये मिरवणूक आहे. बोला ना साहेब, असताना या समाजानं माझ्या ज्ञानोबारायाला काय दिला तो केवळ त्रास. काय उपकार आहेत ज्ञानोबारायाच्या या समाजावर. अहो ज्ञानेश्वरी सारखा श्रेष्ठ ग्रंथ तुमच्या माझ्या पत्रामध्ये माझ्या माऊलीनं दान देऊन टाकला. एखाद्या वर्तमानपत्रामध्ये एखादी ओळ जाहिरातीची छापायची म्हणलं तर लोक आपल्याकडून 10-10, 20-20 हजार रुपये एका ओळीचे घेतात. पण माझ्या ज्ञानोबारायानं ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ तुमच्या माझ्या पत्रामध्ये दान देऊन टाकला. बोला किती पैसे दिले तुम्ही माऊलींना? तुम्ही कधी गेलात आळंदीला तर जाऊन माझ्या ज्ञानोबारायाच्या समाधीचं एकदा दर्शन घ्या. हे कपाळ आहे ना कपाळ, एकदा त्यांच्या समाधीवर ठेवा. तुमचं प्रारब्ध बदलल्याशिवाय राहणार नाही असं म्हणतात की माणूस जन्माला आल्याच्या नंतर 5व्या दिवशी सटवी त्याच्या कपाळावर त्याचं प्रारब्ध लिहिते. पण माझ्या ज्ञानोबारायाची ताकद अशी आहे
ज्ञानोबारायाच्या त्या समाधीवर सटवीने लिहिलेलं प्रारब्धाचं कपाळ जर तुम्ही एकदा टेकवलं तर तुमचं प्रारब्ध बदलवण्याची ताकद माझ्या ज्ञानोबारायाच्या समाधीमध्ये. ही गोष्ट सगळ्यांना लक्षात. लोकांनी समाजाला संताला दिला तो त्रास, म्हणून मी नेहमी एक वाक्य बोलत असतो, साहेब, असताना केलं जातं ते दर्शन असतं आणि गेल्यानंतर केलं जातं ते प्रदर्शन असतं. सेवेसाठी निवडलेल्या अभंग त्याच महाराष्ट्रातल्या संतांचा. काय त्या संतांचा परिचय थोडा विको कमी करा. काय त्या संतांचा परिचय सांगतो आहे का. साहित्य सोनियाच्या खणीतून शब्दरत्नांची निर्मिती करणारे विवेक ज्यांच्या घरी पाणी भरत होता, भक्तीचा वसा घेऊन जो कुटुंब वारकरी संप्रदायाच्या पावनभूमीमध्ये उदयाला आलेलं होतं, सातत्यानं भविष्य काळावर दृष्टी ठेवून वर्तमान काळ चांगल्या पद्धतीने कसं जगायचं तुमच्या आमच्या सामान्य जीवाला ज्याला समजावून सांगितलं, अज्ञानाचं खंडन करून ज्ञानाचं मंडन केलं आणि देवाच्या जवळ जाऊन प्रेम संपादन केलं, असे प्रेममूर्ती नामदेवराय. या नामदेवरायाच्या एकनिष्ठ शिष्य असणाऱ्या जनाबाई, त्या जनाबाईंचा 5 चरणाचा अभंग सेवेसाठी निवडला. या अभंग अत्यंत सुंदर आहे, अभंग अत्यंत गोड आहे, 5 चरणाचा आहे. तुम्ही म्हणाल महाराज का हो, रोज कीर्तनकार येतात 4 चरणाचे अभंग घेतात, आज तुम्ही 5 चरणाचा अभंग घेतला का हो महाराज? मग रोजचे कीर्तनकार 4 चरणाचाच अभंग का घेतात? प्रश्न विचारणारी माणसं भरपूर असतात. मला एक जणाने प्रश्न विचारला, का हो महाराज रोज कीर्तनाला येतात 4 चरणाचा अभंग घेता, रोज कीर्तनाला येता 4 चरणाचा अभंग घेता, का बरं 4 चरणाचा अभंग घेता? मी त्याला सरळ सोपं उत्तर सांगितलं, राजा 4 चरणाचा अभंग का घ्यावा लागतो माहितीये? 2 चरणाच्या माणसानं कसं वागावं यासाठी 4 चरणाचा अभंग घेतला जातो. लक्षात येत असेल तर बघा, माझी भाषा तर कळते ना तुम्हाला. मला थोडं जरा 5G जमान्यातलं माझं कीर्तन आहे. 2G वाल्यांना आपल्या कीर्तनात रेंज लागत नाही. थोडं लक्षपूर्वक कीर्तन आहे का, जरा महत्वाचं सांगेल मी. माझी भाषा तर कळते ना. हे बघा, मी लय तुम्हाला अवघड कीर्तन सांगणार नाही. मी तर तुम्हाला घटन मटन पटन रज्जन सरपण ख्यातीन सत्ख्यातीन असत्ख्यातीन पूर्वमेवसन उत्तरमेवसन सांख्यन गौतमन कानदनन आविर्वशन विक्षेपण आवरण मोक्षण अपरोक्षणाशन परोक्षणाशन अनंत व्याप्ती असल्या भानगडीत पाडणार नाही. सोप्या पद्धतीत माझे शब्द तुमच्या हृदयापर्यंत कसे पोहोचतील याचा प्रयत्न करणार. आणि सोप्या पद्धतीत कीर्तन कळत असेल तर अवघड कशाला बोलायचं? आमच्या काही महाराज मंडळीला लई चुकाट्यात हात घालायची सवय. कशाला घालायचा? सोप्या पद्धतीत समजते ना समाजाला, मग कशाला तत्वज्ञान पाजळत बसायचं? सोप्या पद्धतीत सांगा. माझा एक मित्र आहे, त्याला साहित्यिक बोलण्याचा नाद आहे. मी एक दिवशी कीर्तनाहून घरी चाललो आणि तो माझ्या सोबत निघाला. तो माझ्यापाशी गेला, पुन्हा माझ्या घरी आला. मी म्हणलं, काय रे राजा, पुन्हा मंडपकडे का गेला? तो म्हणला, त्याचं काय ना महाराज, माझे पादत्राणे हरवले आहेत. पादत्राणे हरवले? अरे चप्पल म्हण ना. एक दिवशी एका मित्राला असंच म्हणलं, काय रे राजा, तू कीर्तनाला काय आला नाही? तो जरा साहित्यिक भाषेत बोलणारा होता. तो म्हणला, महाराज मी कीर्तनाला नाही आलो, त्याचं कारण आहे. मी म्हणलं, काय कारण आहे? तो म्हणला, महाराज मी माझ्या द्विचक्री यानावरून प्रवास करत असता माझ्या द्विचक्री यानाचा जो वर्तुळाकार भाग आहे आणि त्याच्यामध्ये हवा संग्रहित करणारा जो रबरी भाग आहे, त्या रबरी भागाला मईवरील पाषाणाने सछिद्र केल्यामुळे त्याच्यामधील हवा नावाचा पदार्थ मला आकाशामध्ये विलीन झाला. तरी आम्ही कीर्तनाला येऊ शकलो नाही. म्हणलं, बोंबल्या पंक्चर पंक्चर म्हणल्यावर कळत असेल तर मईवरील पाषाणाने सछिद्र काय करायची गरज आहे? सोप्या पद्धतीत कीर्तन कळत असेल तर लय अवघड बोलायचं नाही. सोपा अभंग आहे. इथल्या बऱ्याच महिला मंडळीला आज आनंद वाटला असेल. इथल्या तुम्ही मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्ही का बरं टाळ्या वाजवल्या? अहो, मला टाळ्या वाजवत बोलायची सवय आहे कीर्तनात. ऐका, मी अभंग घेतल्याबरोबर काही महिला मंडळीला फार आनंद वाटला असेल. जिला आनंद वाटला आणि जिच्या गालावर हसू आलं त्या महिलेचं नाव असेल सोनबाई, आणि जिला फार दुःख वाटलं त्या महिलेचं नाव असेल सासूबाई. महिला या शब्दाचा अर्थ काय हो? कोणाला म्हणायचं महिला? मही अधिक इला इज इक्वल टू महिला. मही म्हणजे पृथ्वी, इला म्हणजे सरस्वती. आपण या पृथ्वीवर जन्माला आल्याच्या नंतर सरस्वतीचं सगळ्यात अगोदर जी माऊली आपल्याला ज्ञान करून देते तिला महिला असं म्हणतात.
महिला मंडळ तुमच्यातल्या बऱ्याच लोकांना आनंद झाला, बऱ्याच लोकांना दुःख झाला. आता बघा बघा, कीर्तन संपलं का? ज्यांना ज्यांना आनंद झाला ना, ती सगळी मंडळी या कमिटीकडे जाईल आणि या कमिटीला म्हणाल, हे बघा पुढच्या वर्षी तुमची वर्गण किती आहे? 1000 रुपये ना, आम्ही 1500 रुपये देतो. पुढच्या वर्षी आम्ही 1500 रुपये देतो, पण आपला महाराज हाच असला पाहिजे. कारण हा महाराज काय म्हणतोय, मरू दे रे सासू. पण तेवढ्यात काही काही म्हाताऱ्या बाया गोळा होतील, सगळ्या मोर्चा काढतील, कमिटीकडे जातील, कमिटीला म्हणतील, हे बघा त्यांनी किती दिली? 1500 ना, आम्ही 3000 करतो. त्यांनी किती दिली? 1500 ना, आम्ही 3000 करतो. पण पुन्हा या काळतोंडाला इथं बोलवायचं नाही. बरोबर आहे ना? बरोबर. ऐका, पण तुमच्या अंतःकरणामध्ये मी अभंग घेतल्या घेतल्या जो भाव तयार झाला ना, तो भाव तो नसून तो रूपकात्मक भाव आहे. रूपकात्मक भाव म्हणजे कसा आहे? या अभंगामध्ये जनाबाई महाराज खंडोबारायाकडे नवस करतात. ऐका, जनाबाई महाराज खंडोबारायाकडे नवस करतात म्हणजे जनाबाईचा अधिकार का स्वादा होता का? बरं, जनाबाई महाराजांना नवस केलाय खंडोबारायाकडे. नवस जनाबाई महाराज करतात कोणाकडं? खंडोबारायाकडे करतात. वास्तविक पाहता जनाबाई महाराजांना नवस विठोबाकडे केला पाहिजे, पण आज जनाबाई महाराज विठोबाकडे नवस न करता कोणाकडे करतात? खंडोबाकडे करतात. ऐका, लक्ष देऊ. काय म्हणतात जनाबाई महाराज? जनाबाई महाराज खरं तर या वारकरी संप्रदायामध्ये सूत्रसंचलन करायचं काम करतात. सूत्रसंचलन करायचं काम करतात. कीर्तन जर उभा राहिलं ना, कीर्तन उभा राहिल्यावर नामदेवरायाचं कीर्तन असतं. नामदेवरायाच्या कीर्तनामध्ये गोरोबा काका टाळ घेऊन उभा आहेत. नामदेवरायाच्या कीर्तनामध्ये ज्ञानोबराय टाळ घेऊन उभा आहेत. आणि नामदेवरायाच्या कीर्तनामध्ये सूत्रसंचलन करायचं काम माझी जनाबाई करते. म्हणूनच जनाबाई काय म्हणती? जनी मने ज्ञान देवा बोला, जनी मने ज्ञान देवा बोला, जनी मने ज्ञान देवा बोला बंगो, जनी मने ज्ञान देवा बोला बंगो. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाच पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे नाच पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देव नाच पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देव नाच पांडुरंग. हो जनी मन ध्यान देवा बोला भग, जनी मन ध्यान देवा बोला भग, जनी मन ध्यान देवा बोला भग, जनी मन ध्यान देवा बोला भग. वा महाराज, क्या बात आहे. अशा प्रमाणात देणारी माणसं पाहिजे, थेट प्रमाणात बसले पाहिजेत. जनाबाईचं काम काय? सूत्रसंचलन करायचं. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, आणि जनी म्हणे ज्ञानदेवा बोला भंग. जनाबाई महाराज सूत्रसंचलन काम करायचं काम करतात. ऐका, सूत्रसंचलन करणं बी तेवढं सोपं नाही महाराज. बऱ्याच लोकांना सूत्रसंचलन करायला सुद्धा येत नाही. कीर्तन झाल्यावर एक जण माझ्या माईकवर आला सूत्रसंचलन कराय, आणि त्यानं सूचना द्यायला सुरू केली. काय म्हणला माहितीये का? आज या ठिकाणी महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार शिवचरित्रकार हरिभक्त पारायण माऊली महाराज कोटुळे यांनी फार सुंदर कीर्तन केलं. बाबा अजून 2 तास आपल्या इथं थांबणार आहेत. बाबांचं दर्शन घ्यायचं असेल तर सगळ्यांना लाईनीत दर्शनाला या. एका बाजूनं महिला पाया पडतील, एका बाजूनं बाया पाया पडतील. माणसं कुठे जातील? बऱ्याच लोकांना सूत्रसंचलन करता येत नाही. आता तर अशी परिस्थिती वाईट झाली, ते 2-2 मिनिटाच्या क्लिपा बघतात लोक युट्यूबला. आमच्या हे युट्यूब लय वाईट आहे महाराज. जेवढं चांगलं आहे ना तेवढं वाईट आहे युट्यूब. 2-2 मिनिटाच्या क्लिपा बघतात बाबा लोक आपल्या. किती? 2 मिनिटाच्या. आणि 2 मिनिटाच्या क्लिपा बघूनच फोन करतात, माऊली महाराज आपण कीर्तनाला आलं पाहिजे. माझी विनंती आहे सगळ्या तरुण पोरांना, तुम्ही सगळे तरुण कीर्तनाला आहेत. मी तरुणांचा कीर्तनकार आहे. माझी विनंती आहे तुम्हाला सगळ्यांना पोरांनो, जरी युट्यूब चॅनलवर तुम्ही एखाद्या कीर्तनकाराला पाहून इथं बोलवत असाल तरी कमीत कमी त्या कीर्तनकाराला अर्धा तास तरी युट्यूबवर ऐका आणि नंतर इथं बोलवा. 2 मिनिटाची क्लिप ऐकून त्याची इथं बोलू नका. कारण बरीच लोक 2 मिनिटाच्या क्लिपा डोंगरामध्ये उभा राहून सुद्धा काढायला लागले. ऐका, लक्ष देऊ ना, माझं बोलणं ऐका, महत्वाचं आहे.
एक जणांना 2 मिनिटाची माझी क्लिप ऐकली आणि 2 मिनिटाची क्लिप ऐकून संपत महाराज त्यानं मला फोन केला, महाराज जय हरी. म्हणलं जय हरी. म्हणलं महाराज तुमचं कीर्तन पाहिजे. म्हणलं भेटून जाईल. तारीख सांगितली त्यानं. मी माझी तारीख डायरीत पाहिली, तारीख रिकामी होती. बर. तो म्हणला महाराज कीर्तन पाहिजे. कीर्तनाची तारीख लिहून दिली. माझा फोटो व्हॉट्सअपला मागून घेतला. मी फोटो पाठवला आणि माऊली पुन्हा त्यानं मला बॅनर छापून पाठवला. तो बॅनर मी पाहिला तर बॅनरवर नाव लिहिलेलं होतं माझं, वैकुंठवासी माऊली महाराज कोटुळे यांचं जाहीर कीर्तन होईल. मी म्हणलं मी तर अजून जिवंत आहे, यानं वैकुंठवासी नाव का टाकलं बरं? मी माझ्या ड्रायव्हरला फोन करायला सांगितलं, सांग रे का बरं माझं नाव वैकुंठवासी टाकलं? त्यानं ड्रायव्हरला फोन केला, ओ महाराज आमचे बाबा जिवंत आहेत, तुम्ही वैकुंठवासी नाव का टाकलं? तर तो म्हणला तुम्ही इथं या, इथं आल्यावर सांगतो. आम्ही त्याच्या गावाला गेलो, कीर्तन करायला सुरू. आता कीर्तनाच्या मंडप मध्ये गेलो, बॅनर छापलेला होता वैकुंठवासी माऊली महाराज कोटुळे यांचं जाहीर कीर्तन. माझ्या गळ्यात विना आला. मी म्हणायचो अहो तो बॅनर तरी काढा. ते म्हणायचे तुम्ही कीर्तन सुरू करा. मी म्हणायचो अहो तुम्ही नाव का टाकलं ते तरी सांगा. ते म्हणायचे तुम्ही कीर्तन सुरू करा. मी बॅनर कडे बघायचो, लोकांकडे बघायचो आणि अचानक माझ्या मनामध्ये एक विचार आला, माऊली तुझ्या वर्ष श्राद्धाचं कीर्तन तूच करतोय की काय? माझ्या मनात तो विचार आला. पण माझं कीर्तन रंगायला लागलं आणि रंगता रंगता माझं कीर्तन रंगत गेलं. माझं कीर्तन रंगात आल्यावर माझ्या कीर्तनामध्ये एक प्रमाण आलं, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी. तो म्हणला महाराज आपली काहीच चुकी नाही, मी एवढीच 2 मिनिटाची क्लिप तुमची ऐकली होती. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी, म्हणून बॅनरवर नाव टाकलं मी तुमचं वैकुंठवासी. काय माणसं आहेत महाराज. 2 मिनिटाच्या क्लिपावरून तुम्ही ऐका, महत्वाचं सांगतो मी तुम्हाला. मग जनाबाई महाराजांचा अधिकार एवढा मोठा होता की जनाबाई महाराज सूत्र संचलन करायला होत्या. बरं जनाबाई महाराज एका काळात होत्या का? सूत्र संचलन म्हणजे दौंडी द्यायचं काम होतं जनाबाई महाराजांकडं. अहो जनाबाई महाराजांचा अधिकार केवढा, सगळ्या संत महंतामध्ये 1 नंबरचा अधिकार जनाबाई महाराजांचा. कसा? दौंडी दिली जनाबाई महाराजांना, दौंडी द्यायचं काम केलं. दौंडी कळते का तुम्हाला? कशी असते दौंडी? ऐका हो ऐका, जनाबाई महाराजांची दौंडी. ऐका हो ऐका, नाम याचा जन्म मूळ संचित, कृतयुगी नामा भक्त प्रल्हाद पद्मिनी, माझे नाव श्रेष्ठ दासीचे पद. दुसरा जन्म याचा अंगद राम भक्त, मंथरा माझे नाव वरती मारिली लाथ. द्वापार युगी कृष्ण सेवा उद्धव जन्मला, कुब्जा माझे नाव देवे उद्धार केला. आणि कलियुगी नामदेव विठ्ठल चिंतनी, आणि त्याच्याच सेवेसाठी दाशी जन्मली जनी. 4 युगापासूनची माझ्या जनाबाईंची भक्ती आहे. पाठीमागे डोळे झाकून उभी ती जणी, वा वा. पाठीमागे डोळे झाकून उभी ती जणी, हो पाठीमागे डोळे झाकून उभी ती जणी, पाठीमागे डोळे झाकून उभी ती जणी. बरोबर 5 तास कीर्तन करणार आहे. एवढे चांगले प्रमाण मला मिळत असल्यावर काय, महाराज प्रमाण फिट पाहिजेत. कधी कधी टाळ. आणि तुम्हाला सांगू, हे तुम्ही सगळ्या कमिटीने ही सगळी टाळकऱ्यांची एवढ्या सुंदर गायकांची व्यवस्था केली ना, या सगळ्या कमिटीसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. कारण तुम्हाला सांगतो कीर्तनात सगळ्यात महत्वाची साथ म्हणजे या गायकांची आहे. कधी कधी इतकी बेकार साथ भेटती त्याच्यापेक्षा कोरोनाची बरी वाटती. एकदा माझ्या काल्याच्या कीर्तनात मी अभंग घेतला होता. रंगनी रंगत गुलगुला बोलत, रंगनी
रंगणी रांगत गुलगुला बोलत. पाठीमागचे सगळे म्हणत होते रंगणी रांगत गंगुला बोलत. मागच्याने गंगुला बोलायला लागलं. महाराजांना कीर्तन कसं काय म्हणजे टाळकऱ्यांची साथ अत्यंत महत्वाची. चला ऐका. जनाबाई महाराजांचा अधिकार 4 युगापासूनचा अधिकार असणाऱ्या जनाबाई महाराज खंडोबारायाकडे नवस करतात. नवसाचे अनेक प्रकार आहेत. माझं तर सरळ मत आहे की आपण देवाकडे काही नवस करू नये. का करू नये माहितीये? कारण देवाला हा सुंदर नरदेह जगाच्या मालकाने आपल्याला फुकट दिलेला आहे. हाच देवाचा आपल्यावर फार मोठा उपकार आहे. कशाला करायचा नवस? बरं, हा नरदेह आपल्याला मिळालाय, किती सुंदर आहे हो. किती पैसे तुम्ही या नरदेहाला विकत घेण्यासाठी दिले म्हणजे तुम्हाला मिळणार आहे? एका जपानच्या विल्सन नावाच्या शास्त्रज्ञाने या नरदेहाची किंमत 222 करोड रुपये केलेली आहे. किती 222 करोड. देवाचे आपल्यावर किती उपकार आहेत. एक उदाहरण मी नेहमी कीर्तनात सांगत असतो, ऐका लक्ष देऊन. काय झालं बघा. एक 80 वर्षाचा म्हातारा माणूस दवाखान्यामध्ये गेला आणि दवाखान्यामध्ये गेल्याच्या नंतर त्या 80 वर्षाच्या म्हाताऱ्याने डॉक्टरला सांगितलं, डॉक्टर साहेब माझ्या हृदयामध्ये काहीतरी अडचण आहे. डॉक्टर म्हणले बाबा तुमच्या हृदयाचं ऑपरेशन करावं लागेल. 80 वर्षाचा म्हातारा म्हणताय डॉक्टर साहेब काय खर्च लागायचं ते लागू द्या, पण माझ्या हृदयाचं यशस्वी पद्धतीने ऑपरेशन झालं पाहिजे. त्या 80 वर्षाच्या म्हाताऱ्याला डॉक्टर साहेबांनी ऑपरेशन थिएटर मध्ये नेलं. त्यांचं हृदय काढलं आणि हृदय काढून एका काचाच्या भांड्यामध्ये सांभाळून ठेवलं. 3 तास ऑपरेशन चाललं. 3 तासाच्या नंतर ऑपरेशन सक्सेस झालं. 80 वर्षाचं म्हातारं उठून उभा राहिलं, डॉक्टरांच्या समोर गेलं आणि डॉक्टरांना बोलू लागलं, डॉक्टर साहेब डॉक्टर साहेब गेली 3 तास तुम्ही माझं हृदय काचाच्या भांड्यामध्ये सांभाळून ठेवलं, माझं ऑपरेशनही सक्सेस झालं, तुमचं बिल किती झालं? डॉक्टरांना बिल काढलं आणि 80 वर्षाच्या म्हाताऱ्याच्या हातात दिलं. त्या 80 वर्षाच्या म्हाताऱ्यानं बिल पाहिलं आणि त्यांच्या डोळ्यातलं पाणी गालावर आलं. बिल होतं 8 लाख रुपये. 8 लाख रुपये बिल पाहिल्याच्या नंतर म्हातारं रडायला लागलं. डॉक्टरांना वाटलं पैसे जास्त झाले म्हणूनच बाबा रडताय की काय. डॉक्टर म्हणले ओ बाबा गेली 3 तास तुमचं हृदय मी काचाच्या भांड्यामध्ये सांभाळून ठेवलंय, तुमचं ऑपरेशनही सक्सेस झालंय. 8 लाख रुपये बिल जास्त वाटत असेल तर 1 लाख रुपये कमी करतो, पण रडू नका. 80 वर्षाचं म्हातारा म्हणतंय ओ डॉक्टर साहेब 3 तास तुम्ही माझं हृदय काचाच्या भांड्यामध्ये सांभाळून ठेवलं, माझं ऑपरेशनही सक्सेस झालं. तुम्ही 8 लाख रुपये काय 12 लाख रुपये जरी बिल केलं असतं तरी मी हसत दिलं असतं. डॉक्टर म्हणले मग बाबा तुम्ही रडता का? किती सुंदर उत्तर दिलं त्या 80 वर्षाच्या म्हाताऱ्या माणसानं. ऐका, त्या 80 वर्षाचं म्हातारा म्हणताय डॉक्टर साहेब मी या करता रडतोय की गेली 3 तास तुम्ही माझं हृदय काचाच्या भांड्यामध्ये सांभाळून ठेवलं, तर 8 लाख रुपये बिल काढलो. गेली 80 वर्ष झालं माझा देव माझं हृदय सांभाळतोय, पण माझ्या देवानं अजून मला बिलच पाठवलं नाही. याच मला रडायला येत आहे. साहेब देव कधी आपल्याला बिल पाठवत नसतो, पण देवानं बिल भरण्यासाठी काही जागा दिलेल्या आहेत. देव म्हणलाय तुला जर माझ्या नावाचं बिल भरायचं असेल तर कामटवाडी नावाचं गाव आहे, तिथं खंडोबारायाचं मोठं देवस्थान आहे. तिथं 33 वर्षाचा सप्ताह जुना आहे, तो सप्ताह चाललेला आहे. जा तिथं आणि तिथं जाऊन माझ्या नावाची एक पावती फाडून टाक, म्हणजे पुन्हा तुला दवाखान्यात पावती फाडायची गरज लागणार नाही. तुम्ही इथं वर्गणी देता ना, ही वर्गणी म्हणजे तुमचं आयुष्यातलं बिल भरण्याचं ठिकाण आहे. म्हणून माझी विनंती, आज 3रा दिवस आहे, ज्यांची बिलं भरायची राहिली असतील त्यांनी आपापली बिलं ताबडतोब क्लिअर करून घ्या. विड्याला हा सुंदर नरदेह आपल्याला मिळाला कशासाठी? उठ हात का मानव देह भगवान ने तुझ दिया. उठ हात का मानव देह भगवान ने तुझ दिया. हो उठ हात का मानव देह भगवान ने तुझ दिया. उठ हात का मानव देह भगवान ने तुझ दिया. खाया पिया सुख से सोया लाहत जमाना खोया. खाना पिया सुख से सोया लाहत जमाना. खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया. भज मन नारायण 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 भज मन नारायण.
आमचेच तरुण पोरं आम्हाला म्हणतात महाराज आम्ही रोज कीर्तनातून सांगतो भजन केलं पाहिजे, टाळ वाजवला पाहिजे, पखवाज वाजवला पाहिजे, विणा वाजवला पाहिजे, पण आमचीच तरुण पोरं आम्हाला म्हणतात महाराज टाळ वाजून तुम्हाला देव भेटला का? आमचीच तरुण पोरं आम्हाला म्हणतात महाराज पखवाज वाजून तुम्हाला देव भेटला का? आमचीच तरुण पोरं आम्हाला म्हणतात महाराज विणा वाजून तुम्हाला भेटला का? एक सांगू पोरांनो, इथं बसलेल्या बऱ्याच लोकांच्या मनामध्ये काही काही असे प्रश्न असतात, काय कारण आहे यांचं? रोज टाळ वाजवतात, विणा वाजवतात, पखवाज वाजवतात, यांना कधी देव भेटत नाही, काही होत नाही, तरी सुद्धा का वाजवतात? बऱ्याच लोकांचा प्रश्न आहे. एक वेल एज्युकेटेड पोरगा माझ्या समोर येऊन बसला आणि तो वेल एज्युकेटेड पोरगा मला म्हणायला लागला, का हो महाराज रोज देवाचं भजन करता? म्हणलं हो. रोज कीर्तन करता? म्हणलं हो. तुम्ही म्हणता दिनरजनी हाचे धंदा गोविंदाचे पवाडे? म्हणलं हो. मग म्हणला महाराज जर तुम्ही रोज देवाचं भजन करत असाल तर देव कधी तुमच्या स्वप्नात तरी आला का? मी म्हणलं अजून तरी नाही. मग तो म्हणला तुमच्यापेक्षा देवीचे भक्त बरे. मी म्हणलं का रे? तो म्हणला तुम्ही रोज देवाचं भजन करता, तुमच्या स्वप्नात येत नाही, ते आंघोळ नाही केली तरी त्याच्या अंगात येत आहे, कसं काय बरं? मी म्हणलं हे बघ, हे मी नाही म्हणत, तो म्हणतोय, मला कोणाचा विरोध करायचा नाही, ऐका लक्ष देऊ. पण एक तुमच्या डोक्यातली संकल्पना काढून टाकतो, जी काही गोड गैरसमज तुमच्या डोक्यात भरलेला आहे ना, टाळ पखवाज विना हे देव मिळवण्याचं साधन आहे? अजिबात नाही. मी सगळ्यांची माफी मागून बोलतो स्टेजवर, दादा तुम्ही कितीही टाळ वाजवा पण टाळ वाजून आपल्याला देव भेटत नाही, ही गोष्ट कायम ध्यानात राहू द्या. आपण कितीही पखवाज वाजवा पण पखवाज वाजून आपल्याला देव भेटत नाही, ही गोष्ट कायम ध्यानात राहू द्या. आपण कितीही विणा वाजवा, विणा वाजवून आपल्याला देव भेटत नाही, ही गोष्ट कायम ध्यानात राहू द्या. हे तिघही कीर्तन सुटल्यावर माझ्याकडे येतील, का हो महाराज टाळ वाजून देव भेटत नाही, विणा वाजून देव भेटत नाही, पखवाज वाजून देव भेटत नाही, हे जरी खरं असलं तरी आम्ही तिघं असल्याशिवाय तुमचं कीर्तन सुटत नाही, हे तुम्ही ध्यानात राहू द्या. अरे दादा हो, तुम्ही तिघं असल्याशिवाय माझं कीर्तन सुटत नाही, हा तर पार्ट नंबर 2 आहे. तुम्ही तिघं असल्याशिवाय माझं कीर्तन सुरूच होत नाही, हा पार्ट नंबर 1 आहे. तरी सुद्धा मी माझ्या मतावर ठाम आहे, टाळ पखवाज आणि विणा वाजवून आपल्याला देव भेटत नाही. मग का वाजवायचा टाळ, का वाजवायचा पखवाज, का वाजवायचा विणा? देव तर भेटत नाही ना, मग एवढा मोठा सप्ताह कशाला करायचा? का मोठे मोठे महाराज मंडळी बोलवायचे? देव भेटत नाही ना, मग हा अट्टहास कशाला? तर त्यासाठी मला महिला मंडळीला एक प्रश्न विचारायचा आहे. महिला मंडळ माझ्या प्रश्नाचं तुम्ही योग्य उत्तर दिलं तर तुम्हाला एक सोन्याचं नाणं. प्रश्न महत्वाचा आहे, लक्षपूर्वक ऐका. मला सांगा महिला मंडळ, तुम्ही तुमच्या लग्नामध्ये तुमच्या पतीचं नाव घेता, पती भेटावा म्हणून का भेटलेला पती टिकावा म्हणून? सोन्याचं नाणं आहे, सोन्याचं. पुन्हा विचारू, मला सांगा, तुम्ही तुमच्या लग्नामध्ये तुमच्या पतीचं नाव घेता, पती भेटावा म्हणून का भेटलेला पती टिकावा म्हणून? भेटलेला पती कोण म्हणलं तिकडे सुटावा म्हणून? भेटलेला पती टिकावा म्हणून. जुन्या काळातल्या महिलांचं असायचं ते, भेटलेला पती टिकावा म्हणून. जुन्या काळातल्या महिला लांब लांब मोठे मोठे उखाणे घ्यायच्या बघा. मोठे मोठे उखाणे फार सुंदर असायचे. आता उखाणेच राहिले नाही, आता शॉर्टकट स्वीट झालं महाराज. चलता चलता उखाणे घेते बाई. आता आमच्या मुंबईला तर नावाने नवऱ्याला हाक मारते, ए श्याम थोडा चहा देतोस का रे? ठोकणीनं हाणलं पाहिजे असलं जानवर महाराज. मग लय अवघड आहे. मी एकदा जेवायला बसलो आणि एक बाई मला चप्पल घालून मला जेवण वाढायला आली. मी म्हणलं अहो बाई, मी आता मुंबई शहरात तीच फॅशन निघाली, चप्पल घालून बाया वाढतात जेवण. मी म्हणलं बाई मी जेवायला बसलो, तुम्ही चप्पल घालून वाढायला आलात. ती म्हणली महाराज त्याचं काय आहे ना, ती वाढण्याचीच आहे. म्हणजे चप्पल वाढण्याची असते का? म्हणलं अशा किती चप्पल आहेत तुम्हाला? ती म्हणली वाढण्याची वेगळी, बाहेर फिरायला जाण्याची वेगळी, बाजारची वेगळी, पाहुण्यांकडे जाण्याची वेगळी. म्हणलं थोबाडे थानाची आहे का एखादी? ये घेऊन म्हणलं असलं काय सांगायचं महाराज तुम्हाला. ऐका, लक्ष देऊ, ऐका महत्वाचं. महिला मंडळ, जुन्या काळातले उखाणे फार सुंदर असायचे. एक सांगू का नमुना जुन्या काळातला तुम्हाला? उखाणं सांगू? नको सांगू? पण सांगतो, ऐका. पंढरपुराच्या वाळवंटामध्ये डोक्यावर तुळस घेऊन पांडुरंग परमात्म्याकडे एक बाई पाहत होती. किती सुंदर उखाणा घेतला. ती म्हणली, येत होते जात होते खिडकीमधून पाहत होते, खिडकीला 3 तारा अडकी, त्याला उम्र 12, पान खाते 13, घाम येतो जरा जरा. तिकडून आला व्यापारी, त्याने दिली सुपारी देते वाण्याला, हंडा देते पाण्याला, पाणी आणते आडाचं, वाडा बांधते भिंगाचा. वाड्यात वाडे 7 वाडे, वाड्यात होता पलंग, पलंगावर गादी, गादीवर उशी, उशीवर बशी, बशीवर कप, कपाला घर, घराला भिंत, भिंतीवर होती घडी, घडीत वाजला 1 आणि पांडुरंगाचं नाव घेते मी ज्ञानोबा तुकोबाची लेख.
असे मला 130 येते. हा घेऊ का अजून? नको? हात वर करा बरं. कोणा कोणाला वाटतंय घेतलं पाहिजे? हा हे असलं पाहिजे ह्यांना. काय करा बरं जाऊ द्या, तुमचं समाधान म्हणून घेतोच. निलेश भाऊ झाले लग्न? रॉंग नंबर लागला माझा. संपत भाऊच झालंय का? कुठे ते मधले? बरोबर. संपत भाऊ तुमच्यावर घेतो. जुन्या काळातले उकाडे फार सुंदर माऊली. ऐका, अहो आधी केली बार्शी पैठण केलं. गेल्या वर्षी पैठणची माता कवर पंढरपूरला जायची आवड. पंढरपूरला विठ्ठल रुक्मिणीचा जोडा. विठ्ठल रुक्मिणीचा जोड्याची हवा पाहू कैकाडी महाराजाचा मठ. पाहू कैकाडी महाराजाच्या मठाला घालते मी वेडा. पुढा आला वाकडीचा वडा. वाकडीच्या वड्याला सोन्याची हलकी. पुढे आली मुक्ताबाईची पालखी. मुक्ताबाईच्या पालखीला सोन्याचा तुरा. पुढे आला गोपाळपुरा. गोपाळपुऱ्यात जनाबाईचा खेळ. आता झाली आळंदीला जायची वेळ. आळंदीला थोरथोर साधू संत. थोरथोर साधू संतांची करते मी सेवा. पतिवंतत माहूरला जावा. माहूरची साडी आवणार अंगणाताची पाहू फडी. आवणार अंगणातापाशी झाली दाटी. बासरला येणे केलं सरस्वतीसाठी. सरस्वतीपाशी एक मुक्काम राहू. राजूरचा गणपती पाहू. राजूरच्या गणपतीपाशी चतुर्थी सोडली. काही काही परळीला आले ग बाई परळीच्या देवा. शिवरात्रीला हवा. पतिमंतेत काशीला जावा. काशीला केले 4 धाम. आधी केली ब्रह्मगिरी. नंतर केली त्र्यंबकेश्वरी. त्र्यंबकेश्वरी पाशी एक मुक्काम राहू. हवा ललिताची पाहू. शिर्डी साईबाबाला जाऊ. शिर्डी साईबाबापाशी धनुष्यबाण. मुंबईत मुंबादेवी छान. आणि मुंबईमध्ये मंत्र्यांची भरली सभा. आणि संपतराव पाटलांच्या पाठीमाग परमेश्वर उभा. खरं सांगा संपत भाऊ, तुमच्या लग्नात तरी एवढा लांबोखाना घेतला होता का? मी घेतला का नाही? अंकाडा 5000. चला आणखी एक. तुमच्यासाठी पाहिजे का? घेऊ का ह्याच्यासाठी? हा घेऊ का? बरं जाऊ दे, माऊलीसाठी. तुम्ही म्हणाल चढू द्या उचडूस तरी. याच्यासाठी आपण आलेलो नाही. हा विनोदाचा मुद्दा थोडा बाजू. कीर्तन लांबन थोडं चालेल का तुम्हाला? हेच सुरू केल्या हा इकडून हो म्हणायले. ऐका, बाग लावते परोपरी आज झाड तरोतरी. आंब्यानी बांधली कुळी उंबर. आणि काही कवच आंबट संत्री गुळमट ककडीचा गारवा. ऊस कसा हिरवा तुम्ही जा उसात. मला बोरीन जामणा आणा खिशात. तुम्ही पोलिसाची नोकरी धरा. मला साडी पैदा करा. माझ्या साडीचा रंग लाल. चोळी माझी चमकदार. माझ्या चोळीला हरभरा एवढी गार. काय सांगू संपत्तीचा थाट. माझ्या दारात लिंबाचं झाड. राहीन तर राहीन त्याच्या सावलीला राहीन. नाही तर माहेरला जाईन. माहेर माझं बेगमपुरा. मला दिला मोठ्याच्या घरी. वाड्यात वाडे 7 वाडे. 7 वाड्याला 7 खोल्या. 7 खोल्याला 7 तल्प. 7 तल्पाला 7 कुलप. 7 कुलपाला 7 किल्ल्या. घेते 1 किल्ली. उघडते देवखुली. आगबीटीला पडबीत. पडबीतीला कपाट. कपाटाला मोती. कारभार दिला हाती. स्वयंपाक घरात होती. पाण्याला कोळी. स्वयंपाकाला आचारी. स्वयंपाक झाला नानापरी. बोलवायला गेलं मोहन बाळ. चला लवकरी. काय राया तुमचा थाट. बसायला टाकते चंदनाचा पाठ. गंगा जमुना वाट्या 7. आधी वाढते मसुराची पात. नंतर वाढते पोटुळ्याचा भात. नंतर वाढते तुपातला शिरा. गोळ चिगळ लागतो बरा. कोबूला कांदा. डाळ घालून बटाटा अंडा. चौपदरी चपातीची करते घडी. ठेवते पुढे थीड. जेव्हा राजेदार जेवण आपले संपले. वस्त्री जाऊन बसले. वस्त्री होता पलंग. पलंगावर बसले. अंगणात पाहून हसले. अंगणात होता बगळा. आणि माऊली पाटलांचं नाव घेता घेता दिवस गेला ना सगळा. हे जुनं ते जुनं होतं महाराज. चला माझ्याकडे वेळ थोडा कमी आहे. महिला मंडळ खरंच सांगा, तुम्ही तुमच्या लग्नामध्ये तुमच्या पतीचं नाव घेता. पती भेटावा म्हणून नाही, तर भेटलेला पती अखंड तुमच्या संसारामध्ये टिकावा म्हणून. तसे आमचे टाळकरी, आमचे विनेकरी आणि आमचे मृदुंगाचार्य देव भेटावा म्हणून कधीच वाजवत नाही. तो अंतकरणात भेटलेलाच आहे. तो अखंड टिकून राहावा म्हणून त्याला भोगण्यासाठी वाजवली जाणारी ही साधनं आहे. म्हणून तर आपण म्हणतो लावणी मृदुंग श्रुती टाळ घोष. सेवू ब्रह्मरस आवडीने. टाळा टाळी लोपला नाद. अंगोअंगी मुरला छंद. भोग भोगिताची आटला भेद. आणि ज्ञान गिळोनी. अहो महाराज हा सुंदर नरदेह आपल्याला त्याचं भजन करण्यासाठी दिलेला आहे. बर मग जनाबाई महाराज, तुम्हाला प्रश्न पडेल महाराज आम्ही सुद्धा देवाचं भजन करायला तयार आहेत. मग नेमकं खंडोबाचं करायचं का विठोबाचं करायचं? नेमकं कुणाचं करायचं? जनाबाई महाराज तर आज नामदेवरायांचे एकनिष्ठ भक्त आहेत. मग जनाबाई महाराज आज विठोबाला सोडून खंडोबाला नमस्कार करतात. हा पहिला प्रश्न आपल्या समोर पडला असेल. जनाबाई महाराज तर आपला वारकरी संप्रदायाचा तर हा नियम आहे. एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम. अनेकाचे काम नाही येथे. दुसऱ्या देवाचं इथं वारकरी संप्रदायात काहीच काम नाही. मग खंडोबाला नमस्कार. अहो विठोबा सोडून दिला, खंडोबा का धरला?
याचं कारण आम्हाला पाहिजे. कारण अनेक आम्हाला प्रमाण पाहायला मिळतात की वारकरी संप्रदायातील सगळी संत मंडळी एक भाव आणि एक देव जोडलेला आहे. समचरण दृष्टी विटेवरी साजिरी तेथे माझे हरी भक्ती राहो पतिव्रते जैसा व्रतार प्रमाण अम्मा नारायण तैसा परी एक धरिला चित्ती आम्ही रघुमाईचा पती. एखाद्या पतिव्रत्या पत्नीला जसा तिचा पती प्रिय आहे तसा आम्हाला आमचा पांडुरंग परमात्मा प्रिय आहे. मग या पांडुरंगाला सोडून आज जनाबाई महाराज खंडोबारायाकडे का जातात? तर ऐका, हा खंडोबा आणि पंढरीचा विठोबा हे दोन वेगळे नाहीत. कसे वेगळे नाहीत ते सांगतो ऐका. वारकरी संप्रदायामध्ये अनेक प्रमाण तुम्हाला पाहायला मिळतील. टोकाचं एक प्रमाण सांगतो आणि एक उदाहरण तुम्हाला सांगतो. हा जो खंडोबाचा अवतार झाला ना, हा खंडोबाचा अवतार कोणाचा? भगवान शंकराचा. आणि वारकरी संप्रदायाची स्थापना कोणी केली? भगवान शिरोमणी महादेव शिरोमणी महादेव शिरोमणी महादेव शिरोमणी महादेव मल्ल. मल्ल नावाच्या राक्षसाला मारण्यासाठी भगवान शंकराने अवतार घेतला खंडेरायाचा. म्हणून मल्ल नावाच्या राक्षसाला खंडेरायाचा अवतार घेऊन मारलं, म्हणून आपण त्याला मल्हारी असं म्हणतो. आणि मारलं कशाने हो? वेळूच्या काठीनं. आणि